कुठे आहे? जय भीम. कुठून आले तुम्ही? आम्ही भोसरी. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही प्रश्न विचार जातील, त्याचे बरोबर उत्तर दिले तर तुम्हाला काहीतरी गिफ्ट भेटेल. तुमचा पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली होती? नागपूर. नागपूरमध्ये दीक्षा घेतली होती. धर्मांतराची घोषणा कुठे केली होती? नाही माहित. नाही. दुसरा प्रश्न विचारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला होता, त्याचं नाव काय? हे पुणेकरा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. दुसरा प्रश्न विचारू. काळाराम मंदिर सत्याग्रह हे कोठे झाला होता? काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक. दोन्ही प्रश्नाचे उत्तर ताईने एकदम बरोबर दिलेले आहे. त्याला आपण काहीतरी गिफ्ट देऊ. जय भीम न बोलत आहे. जय भीम. चांगला प्रयत्न केला तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला उपक्रम हे? छान, एकदम भारी. दोन्ही प्रश्नाचे उत्तर देऊन या ताईने हे पुस्तक जिंकलेलं आहे. जात आहे. जय भीम. जय भीम. तुमचा पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली होती? नागपूर. ऑप्शन काही सोपच प्रश्न आहे. नाही, धर्मांतरी नागपूरला दीक्षा घेतली होते. हा दीक्षा घेतलेली तिथं, बरोबर आहे. धर्मांतर 14 तर तिथं नाही, 14 सत्याग्रह केलेलं आहे. नाशिक मध्येच केले होते, पण नाशिक मध्ये आहे, पण गाव दुसरं. महाड नाही, महाड नाही. महाडचं 14 तळ्याचं सत्याग्रह ते बरोबर आहे. तिथलं ते नाशिक मध्ये तर झालेलं आहे. दुसरा प्रश्न विचार. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला होता? पुणेकरार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर ची स्थापना, काळाराम मंदिर चे सत्याग्रह कोठे केला होता? नाशिक. दोन्ही प्रश्नाचे उत्तर दादांनी बरोबर दिले आहेत. दादाला आपण काहीतरी गिफ्ट देऊ. जय भीम दादा. प्रश्नाचे उत्तर देऊन दादांनी हे पुस्तक जिंकलेलं आहे. जय भीम दादा. कसं वाटलं? छान वाटलं. आंबेडकराबद्दल थोडीफार म्हणजे माहिती विचारायला बी आणि सांगायला पण म्हणजे भारी वाटतं. छान वाटलं. जय भीम.